दर्यापूर शहरामध्ये एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे। तो व्हिडिओ म्हणजे दर्यापूर शहरातील वर्ली किंगच्या मुलासोबत आणि अन्य वर्ली किंग सोबत दर्यापूर येथील तत्कालीन ठाणेदार संतोष टाले यांचा एक कार खरेदी करत असतानाचा व्हिडिओ। अमरावती शहरातील बडनेरा मार्गावर असलेल्या चारचाकी शोरूम मधील एक आलिशान चारचाकी वाहन विकत घेताना ही आलिशान चारचाकी वाहन खरेदी करण्यापूर्वी दर्यापूर शहरातील वर्ली किंग चा मुलगा चिंटू सोबत माजी नगरसेवक आणि वाहनांची ओपनिंग करण्याकरिता विशेष आमंत्रित करण्यात आलेले दर्यापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष टाले यांचा सेल्फी घेऊन इतरत्र करण्यात आलेला हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील वर्ली सट्टेबाजांच्या मोबाईलवर स्टेटसवर आता चांगलाच व्हिडिओ व्हायरल होत आहे। आणि याच व्हिडिओत अपलोड करण्यात आलेलं हे गाणं खूप काही शिकून जातंय। दर्शकांनो, आपणच हा व्हिडिओ बघा। या व्हिडिओ मध्ये दर्यापूर येथील वर्ली किंग रफिकचा मुलगा चिंटू, दर्यापूरचे तत्कालीन ठाणेदार संतोष टाले, पिंटूने बडनेरा मार्गावरील एका चारचाकी शोरूम मध्ये आलिशान वाहन खरेदी केले। त्याच वाहनांची ओपनिंग करण्याकरिता ठाणेदार संतोष टाले यांना बोलावून धडाकेबाज व्हिडिओ काढला। वर्ली किंग वसीम रफिक विलेकर व चोरपगार हे दोन राजकीय पदाधिकारी यांचा दर्यापूर शहरात वर्ली धंद्यात चांगला दबदबा असल्याचे दिसून येत आहे। काढण्यात आलेला हा व्हिडिओ अनेक वर्ली किंगच्या मोबाईल स्टेटसवर चांगलाच व्हायरल होत आहे। जंग लड़ी जाती है जीतने के लिए, जीत हासिल करते हैं इतिहास के लिए। दर्यापूर शहरातील तत्कालीन पोलीस ठाणेदार संतोष टाले यांचे अनेक वर्ली किंग सोबत मधुर संबंध आहेत अशी चर्चा आता सुद्धा रंगू लागली आहे। व्हायरल झालेल्या या व्हिडिओवरून पुन्हा वर्ली किंग सोबत तत्कालीन ठाणेदार संतोष टाले यांनी आजही त्यांचे संबंध कायम आहे हे सुद्धा स्पष्ट होत आहे। व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून सर्वांना कदाचित हा संदेश तर नाही ना की आता आमचं कोणीच वाकड करू शकत नाही, जो चल रहा वो बिनधास्त असा सुद्धा संदेश यातूनच देण्याचा प्रयत्न केला तर नसावा। याआधी दर्यापूर शहरातील अवैध वर्ली धंद्याच्या विरोधात आमच्या सिटी न्यूज चॅनलने सट्टा खेळत असतानाचा सत्य व्हिडिओ सुद्धा याआधी अनेक वृत्तांतात प्रसारित केला होता। त्यावर संतोष टाले यांनी थातूर मातूर सुद्धा कारवाई केली होती। आता बदली तर झाली, मात्र तरी सुद्धा दर्यापुरात ठाणेदार संतोष टाले यांचा दबदबा मात्र कायम असल्याचे स्पष्ट होत आहे। आता मात्र ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक संतोष टाले यांची तर बदली करण्यात आली, तरी मात्र तत्कालीन ठाणेदार संतोष टाले यांचे येथील वर्ली किंग सोबत संबंध असल्याचे आता स्पष्ट होत आहे। पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी याच व्हिडिओची पुष्टी बडनेरा मार्गावरील महेंद्र शोरूम येथे लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा जर पाहणी करून सत्यता पडताळणी केली तर सत्यता खरोखरच समोर शकते। यावर आता कारवाई होणार का? वर्ली किंग सोबत फोटो व्हिडिओ काढणाऱ्या तत्कालीन ठाणेदार संतोष टाले यांच्या विरुद्ध पोलीस अधीक्षक विशाल आनंद थेट कारवाई करणार का? याच्याकडे आता संपूर्ण दर्यापूरकरांचे लक्ष लागले आहेत।